येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील शेतकरी बापू क्षीरसागर यांनी आपल्या अर्ध्या एकर क्षेत्रात आल्याची लागवड केली होती। आल्याचं पीक घेण्यासाठी त्यांनी तब्बल 13 महिने अतोनात कष्ट घेतले। खते, औषध फवारणी आणि मजुरी असा मोठा खर्च करून त्यांनी हे पीक उभे केले। पीक काढणीला येण्यापूर्वी आल्याला चांगले दर मिळत होते, त्यामुळे त्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती। मात्र पीक काढणीला आल्यानंतर आल्याचा भाव 70 ते 80 रुपये प्रति किलो पर्यंत खाली घसरलाय। या घसरलेल्या दरामुळे उत्पादन खर्च वजा जाता वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांना केवळ 1 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे। तब्बल 13 महिने दिवस रात्र मेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नसल्यानं क्षीरसागर यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे। बाजारभावातील या लहरीपणामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे। जूनच्या सुरुवातीला अद्रकची लागण केली होती। आता हे जे पीक आहे कमीत कमी 13 ते 14 महिन्याचं पीक झालं। 13 ते 14 महिन्याचं पीक झालं, परंतु 15 दिवसापूर्वी अद्रकाचे बाजार हे जवळजवळ 180 ते 190 रुपये किलो होते। परंतु आता 15 दिवसापासून अद्रकचे बाजार इतके कमी झाले का 70 ते 80 रुपये किलो बाजार झाले। आणि अद्रकाचा जो खर्च आहे 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो आणि उत्पादन 4-4.5 लाख रुपये निघतं। म्हणजे 1 लाखासाठी 13 ते 14 महिने जमीन गुंतवणं हे सोपं नाही आणि अद्रक परवडत नाही। आणि अद्रकचं जे लेबर आहे ते स्थानिक लेबर इथलं अद्रक काढत नाही, कारण ते बाहेरून बोलावं लागतं। अद्रक काढणारे जे लेबर आहे ते MP UP इकून बोलावं लागतं। त्याच्यामुळे अद्रकात या वर्षी फारसं असं काही परवडलं नाही। 1 वर्ष पीक गुंतून 1 लाख रुपये राहिले म्हणजे काहीच परवडलं नाही असं।